श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 27 ऑगस्ट वार बुधवार या दिवशीपासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवसांच्या कालावधीमध्ये गणेश तत्व हे कितीतरी हजार पटीने सक्रिय झालेले असतात। त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं उपासनेचं आपल्याला अनेक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो। कारण या काळामध्ये केलेले कोणतेही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या कधीही वाया जात नाही। कारण भगवान श्री गणेश हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात। त्यामुळे आपण जर काही इच्छा मनोकामना जर व्यक्त केली तर ती बाप्पांच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होत असते। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय अत्यंत सुंदर आणि साधा सोपा उपाय जो आहे तर तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। या उपायामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा अक्षतांचा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। या उपायाने तुमच्या मुला मुलींचे लग्नाचे योग जे आहेत तर ते जुळून येतील, त्यांचं लग्न जमेल एवढा हा प्रभावशाली उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो। त्यामुळे या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवस देखील झालेले आहेत तरी अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। हा उपाय साहजिकच तुमच्या घरातील उपवर मुला मुलींसाठी करायचा आहे। जर तुमच्याही घरामध्ये उपवर मुलं मुली असतील आणि त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत, काही ना काहीतरी संकट विघ्न येत आहे, त्यांचं लग्न जुळता जुळता राहून जात असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष आहेत, जे योग आहेत तर ते किंवा कालसर्प दोष असेल, मंगळ दोष असेल तर यासारखे दोष असतील तर ते अनेक अडचणी लग्न जुळण्यासाठी येतात। कारण असा दोष असल्यामुळे कुणीही विवाहासाठी तयार होत नाही आणि त्याचबरोबर कधी कधी कुंडलीमध्ये सगळं काही व्यवस्थित असतं परंतु तरी देखील विवाह जुळून येत नाही, काही ना काहीतरी अडचणी येतात आणि त्यांचा विवाह जो आहे तर तो जुळून येत नाही। मुला मुलींच्या मनाप्रमाणे देखील जोडीदार मिळत नसेल तर विवाह जुळत नाही। त्यामुळे हे जे काही तुमच्या मार्गामध्ये असलेल्या अडचणी आहे, अडथळे आहेत तर ते दूर व्हावे। कारण बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, ते विद्येचे दैवत आहे। त्यामुळे आपल्या घरावरती येणारे, आपल्या मुलांवरती येणारं संकट विघ्न हे दूर करत असतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना देखील बाप्पांच्या कृपेने ह्या नक्कीच पूर्ण होतात। आणि या 10 दिवसांमध्ये बाप्पा हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहेत। जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं नसेल, तुमच्या गावी होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती केली जात नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांसमोर देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता। कारण संपूर्ण पृथ्वीवरती श्री गणेश तत्व हे कितीतरी हजार पटीने सक्रिय झालेलं असतं। त्यामुळे जिथे कुठे तुम्ही आहात तिथे जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात। परंतु उपाय करत असताना आपण किती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। तर हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता अनंत चतुर्दशी पर्यंत रोज तोच हा उपाय करायचा आहे। का तर नाही, कोणत्याही एका दिवशी अगदी अनंत चतुर्दशी म्हणजे शेवटच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। परंतु त्यापुढे मग आता कसे 10 दिवसानंतर तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा भेटला, मग तुम्ही आता हा उपाय करावा का, तर तो उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशी नंतर करता येईल हे देखील मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। परंतु आतापुरताच तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करता आला तर उत्तम आहे।
आता हा उपाय पुणे करायचा आहे तुमच्या घरामध्ये ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न जुळत नाहीये त्यांच्याकडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मुलाऐवजी पालकांनी हा उपाय केला तरी देखील चालेल, का तर नाही ज्यांचं लग्न जुळत नाहीये त्यांनाच हा उपाय तुम्हाला करायला सांगायचा आहे। त्यांच्या हातून तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही सगळे दिवस तसे शुभच आहेत, परंतु असं तुम्ही मनात कुठलीही शंका किंवा किंतु परंतु जो आहे तर तो आणू नका की शनिवार आहे किंवा गुरुवार आहे, रविवार आहे, शुक्रवार आहे, असं वाराचं कोणतंही कुठलंही बंधन नाही किंवा वेळेचंही काहीही बंधन नाही। तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आपण फक्त दुपारी 12 ते 12:30 म्हणजे भर दुपारी आपण कोणतेही सेवा उपाय जे आहे तर ती करत नाही। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर म्हणजे आपल्या घरामध्ये जिथे बाप्पांची स्थापना आपण केलेली आहे तिथे आपल्याला बाप्पांचं सकाळी पंचोपचार पूजन झाल्यानंतर आपल्याला या सेवेसाठी किंवा उपायासाठी संकल्प घ्यायचा आहे। संकल्प केल्यामुळे काय होतं की आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून बाप्पा ती सेवा जी आहे तर किंवा उपाय जो आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात। किंवा मग तुमच्या घरामध्ये बाप्पांची स्थापना केलेली नसेल तर मग देवघरामध्ये रोजची देवपूजा झाली त्यावेळे या सेवेसाठीच किंवा उपायासाठीच तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा याविषयीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे। तो व्हिडिओ जुना असेल जाऊन बघा, ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मी कशा पद्धतीने करायचा आहे तर तो तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी अक्षदांचा उपाय करायचा आहे। यासाठी अर्थातच आपल्याला तांदूळ म्हणजे अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे। अक्षदा म्हणजेच तांदूळ हे आपल्याला कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही, अखंडच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। एका वेगळ्या वाटीमध्ये आपल्याला घ्यायच्या आणि काही तांदूळ तुम्ही पांढरे ठेवू शकता। ज्याप्रमाणे लग्न कार्यामध्ये तांदूळ जे आहेत तर ते रंगवले जातात, काही हिरवे, लाल, पिवळे, गुलाबी असे रंगवले जातात ना, त्याचप्रमाणे तुम्हाला थोडेसे कलर टाकून जे तांदूळ आहेत तर ते कलर करून घ्यायचे आहे। आणि काही तर हे सगळे तांदूळ तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आणि एकत्र एका वाटीमध्ये हे तांदूळ करून घेतल्यानंतर मग तुमच्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना केलेली आहे त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे। अक्षदांची वाटी आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि बाप्पांसमोर बसून तुमच्या इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायच्या आहे। मनासारखा जोडीदार मिळावा, माझे विवाहाचे योग जुळून यावे किंवा ज्या काही तुमच्या समस्या अडचणी माझ्या कुंडलीमध्ये आहेत किंवा माझ्या मार्गामध्ये येत आहेत तर त्या दूर होऊन तुमच्या कृपेने माझं लग्न जे आहे तर ते लवकरात लवकर जुळू द्या, यासाठी बाप्पांकडे तुम्हाला मनोमन अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे। माझी ही इच्छा लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा असं तुम्हाला बोलायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा गणपतीवरती या अक्षदा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। आता 11 अक्षदा गणपतीसाठी मग तुम्ही कुठे जायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती म्हणजे आपल्या घरातील गणपती, आपण ज्या गणपतीची स्थापना केलेली आहे त्या गणपतीवरती आपली इच्छा मनोकामना व्यक्त करत त्या 11 अक्षदा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे। हा झाला पहिला गणपती। त्यानंतरचा 10 गणपती। आता पहिला गणपती आपल्या घरचा असल्यामुळे उर्वरित 10 गणपतीसाठी आपण कुठे जायचं, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली नसेल तर मग देवहाऱ्यासमोर बसून आपल्या देवहाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांवरती ज्या अक्षदा आहेत ना तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत। त्यानंतर गणपती कोणते तर बघा, गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत अनेक सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती केलेली असते। गणपती तुम्हाला सार्वजनिक स्थळी सहज मिळून जाते, तर ही अक्षदांची वाटी घेऊन तुम्हाला सार्वजनिक गणपती जिथे कुठे बसवलेले असतील तिथे जायचं आहे आणि 10 गणपतीवरती तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत अशाच प्रकारे ह्या 11 अक्षदा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांवरती अर्पण करायच्या आहे। काही गणपतीच्या जवळ जे आहेत तर ते तुम्हाला जाऊ देणार नाही। मग अशा वेळी काय करायचं तर त्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आणि ज्याप्रमाणे आपण लग्नामध्ये अक्षदा नवरा नवरीच्या अंगावरती टाकतो त्याच प्रकारे गणपती बाप्पांच्या अंगावरती तुम्हाला बुहून त्या तुमची इच्छा बोलून त्या अक्षदा ज्या आहे तर त्या अर्पण करायच्या आहे। बघा काही ठिकाणी कसं असतं
सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी एका गणपती सोबत बरेचसे छोटे मोठे गणपती देखील ठेवलेले असतात। मग तुम्ही मोठ्या गणपतीवरती अक्षदा टाकल्यानंतर तिथे जे बाकीचे गणपती बाप्पा आहेत 2 3 4 5 असे मूर्ती असतील ना, तर त्या गणपतीवरती देखील तुम्ही हा अक्षदा जे आहे तर त्या टाकायचे आहे। आणि हे 10 गणपती हे होती म्हणजे तुमचा घरचा एक गणपती आणि सार्वजनिक गणेश मंडळात जे म्हणजे आपण मांडत असतो ना गणपती, तर ते 10 म्हणजे असे एकूण 11 गणपती बाप्पा जे आहेत तर ते तुम्हाला एकाच दिवसामध्ये करायचे आहेत। असं नाही की रोज एक गणपती बाप्पा करायचा की एकदाच जायचं, तुम्ही एक वेळा जाऊन 11 ठिकाणी हे जे तांदूळ आहेत तर ते आपण तुम्हाला करायचे आहे। फक्त असं करू नका की एक गणपती करू का, तर असा उपाय तुम्हाला करायचा नाही। तुम्हाला एकाच दिवशी 11 गणपती करायचे आहेत, तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला जे आहे तर ते मिळेल। एवढी सेवा करून झाली ना की मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही। फक्त बाप्पांवरती पूर्ण श्रद्धा विश्वास जो आहे भक्ती जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे। बाप्पांच्या कृपेने तुमचं लवकरात लवकर लग्न जे आहे तर ते जुळून येईल, तुमच्या मनासारखा जोडीदार जो आहे तर तो तुम्हाला मिळेल आणि नक्कीच तुमचं जे लग्न आहे तर ते लवकरात लवकर पार पडेल। परंतु आता अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला काही कारणास तो उपाय करणं नाही शक्य झालं, तर मग आता जसं की मुलींचा मासिक धर्म सुरू असेल किंवा मुलांच्या काही अडचणी असतील, मग घरामध्ये सूतक आहे, विटाळ आहे, मग अशा वेळी हा उपाय करता येतो का? तुम्ही करू शकता, पण मग तो कधी करायचा आहे? जर तुम्ही महिन्याला येणारी जी चतुर्थी असते त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। सेम असंच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर संकल्प करायचा आहे, अक्षदा तयार करायची आहे आणि सगळ्या पहिल्या अक्षदा आपल्या घरातील गणपतीवरती अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर उर्वरित ज्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या ज्या अक्षदा आहे तर त्या 10 गणपती कोणते, तर पहा आपले जे जवळचे मित्र परिवार असतात किंवा शेजारचे लोक असतात, नातेवाईक असतात, त्या 10 जणांच्या घरी जाऊन तुम्हाला अशाच प्रकारे अक्षदा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। बघा असं करत असताना काय होतं की आपल्याला लोक जे आहेत तर ते टोकू शकतात, कारण शेजारचे किंवा नातेवाईक म्हणा मित्र परिवार विचारतात की तुम्ही असं का करताय, अक्षदा का अर्पण करताय आमच्या गणपतीवरती। पण असं केलं ना की आपला जो उपाय आहे तर तो काम करत नाही, म्हणजे तो असफल ठरतो आणि आपण केलेल्या सेवेचं उपायांचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही। म्हणून हा उपाय जो आहे तर तो गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत केला जातो। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या 10 दिवसापर्यंत कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्हाला 10 गणपती सहज मिळत असतील, कारण बरेचसे गणपती जे आहेत तर ते विसर्जनासाठी जाणारे असतात, मिरवणुकीमध्ये एकाच मध्ये म्हणा किंवा गाडीमध्ये 10 गणपती असतात, तर मग अशा वेळी तुमच्या घरामध्ये एक गणपती आणि उर्वरित 10 गणपती हे तुम्हाला एकाच दिवशी मिळून जातील आणि तुम्हाला उपाय देखील करता येईल सहजरित्या, म्हणजे 10 ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेवटच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होईल आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार जो आहे तर तो नक्कीच मिळेल। तर सांगितल्याप्रमाणे उपाय जो आहे तर तो करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक करत जावा, तर ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।